हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? हो, मजेत तर राहिलंच पाहिजे ना. तर पहा, हे आहे लिंबाचं लोणचं. आलं ना जिभेवर पाणी? तर त्यासाठी पहा ही रेसिपी. तेही खूप आंबट गोड चवीचं असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आज आपण. अगदी पारंपरिक पद्धतीने आईच्या हातची चव या लिंबाच्या लोणच्यात आहे. तर त्यासाठी आपण हे लिंब घेतलेले आहेत धुवून स्वच्छ कोरडे करून. तसेच हे शेंगदाणे घेतलेले आहेत, आपण लिंब घेतलेले आहेत. हे शेंगदाणे साधारण 100 ग्रॅम असतील. त्यासाठी जिरी, मीठ आणि हळद. आणि ही माझ्या घरी बनवलेली मोहरी आहे. ही घरच्या मोहरीची मोहरी आहे, गावरान. तर मी विकतची डाळ नाही कधी वापरत लोणच्याला. मी घरीच मिक्सरवर मोहरीची डाळ बनवते. तर त्यासाठी आपण मिक्सरवर 1 ते 2 वेळे घेऊन घेणार आहोत मोहरीसाठी. तर हे पहा, आता ही मोहरीची डाळ झालेली आहे, पण ती आता आपण एका चाळणीने पिठाच्या ती मोहरीची डाळ चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही चाळून थोडीशी पाकडून घ्यायची आहे ही मोहरीची डाळ. आता आपण थोडेसे शेंगदाणे तव्यावर थोडेसे असे हलक्या आचेवर भाजून घेणार आहोत, कमी मंद गॅसवर. त्यानंतर आता आपण हे लिंब चिरून घेतोय. तर एका लिंबाच्या साधारण आपण 8 फोडी करायच्या आहेत. म्हणजे खूप मोठ्याही होणार नाहीत आणि खूप छोट्याही होणार नाहीत. अशा पद्धतीने आपण सर्व लिंब चिरून घेतोय. आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये तर आपण हल्ली जुनं खाणं विसरत चालली आजची पिढी. पण खरंच आजीबाईच्या हातची रेसिपी नक्कीच एकदा करून पहा. आंबट गोड चवीचं लोणचं कोणाला नाही आवडणार, नाही का? तर अशा पद्धतीने आपले लिंब चिरून झालेले आहेत. खूप रसदार असे पिकलेले लिंब आहेत. आता हे आपण एका कढईमध्ये हे लिंब तुकडे काढून घेणार आहोत लिंबांचे. आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी ओतून घेणार आहोत. आणि गॅसवर साधारणपणे 1 ते 2 उकळ्या याला येतील अशा पद्धतीने हे लिंबाच्या फोडी आपण हे उकळून घेणार आहोत आता. आणि हे लिंबाचं फोडी उकळूपर्यंत आता लोणच्याचा मसाला करून घेणार आहोत आपण. तर त्यासाठी पहा, ही मी मोहरीची डाळ पाकडून घेतलेली आहे. जिरे, आता हे शेंगदाणे आपण जिरे टाकणार आहोत. शेंगदाण्यामध्येच थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत. आणि ओबडधोबड पद्धतीने शेंगदाणे बारीक करायचे आहेत. खूप बारीक किंवा खूप मोठे असे करायचे नाही आहेत. तर हे झालेत बारीक करून. अशा पद्धतीने लिंबाच्या फोडींना उकळू द्यायचे. त्याच्यातला खूपच आंबटपणा आणि रस थोडासा कमी होतो. आणि आता आपण यातलं पाणी काढून त्या लिंबाच्या फोडी पिळून घेतलेल्या आहेत. हातावर अशा त्यातलं पूर्ण रस काढून घेतलेला आहे. आता आपण कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये तेल टाकून घेतोय. साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे मी. आता त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ तळून घेणार आहे अगोदर. गरम तेलामध्ये मोहरीची डाळ थोडीशी तळून घ्यायची, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडासा नाहीसा होतो. घरगुती मोहरीची डाळ असल्यामुळे ती थोडीशी काळसर दिसते, पण खूप चवदार असते.
त्याच्यात आता आपण लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहेत. ही आपण हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. हे नैसर्गिकरित्या लोणचं टिकवण्यासाठी मदत करतं हळद आणि मीठ. कैरीचं लोणचं असो किंवा लिंबाचं लोणचं हळदी मिठाने खूप टिकतं. हे आहे कांदा लसूण आंबारी मसाला. ही आहे लाल तिखट. खूप छान पद्धतीने आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण शेंगदाण्याचे कूट आणि जिरे पावडर टाकलेले आहे त्याच्यात. खूप सुरेख असं लिंबाचं लोणचं झालंय आता. त्याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता थोड्याशा वेळ. खूप सुंदर असं लिंबाचं लोणचं झालंय. सुगंधही खूप छान असा आलाय. जेवणाची चव वाढवणारं लिंबाचं लोणचं आहे आणि आंबट गोड अशी चव येण्यासाठी मी त्याच्यात थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे. चटकदार झणझणीत लिंबाचं लोणचं नक्कीच एक वेळेस करून पहा. रेसिपी आवडली असेल तर जरूर शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. तसेच लाईक करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की व्हिडिओला